घनगड त्याचा जुळा भाव, एकोले त्याचं पायथ्याचं गाव आणि घनगड त्याचं नाव। नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत किल्ले घनगड पाहायला। अर्थात माझ्या मागे तुम्हाला घनगड दिसणार नाही, कारण तेवढी विजिबिलिटी नाही आहे, पूर्ण धुकं आता साचलेलं आहे। आज तारीख आहे 28 ऑगस्ट, बुधवार आहे। आमच्यासोबत आहे पुण्याचा अनिकेत प्लीज। अनिकेतला तुम्ही सिंहगड ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, तर जनरली मी त्याच्यासोबत डिस्कस केलं होतं आणि आपण आधीच घनगडाला जाणार होतो, पण त्यावेळी ऑरेंज अलर्ट आला आणि ऑरेंज अलर्ट आल्यानंतर मग हा प्लॅन रद्द करावा लागला। आणि त्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की आपण उदगीरला सुद्धा जाऊन आलो, पण उदगीरला पण काही कारणांमुळे आपलं शूट झालं नाही। फायनली आता आपण घनगडाच्या पायथ्याशी आहोत, एकोले गावामध्ये, आणि आत्ता आपण ट्रेक सुरू करूया। हार्डली मला वाटतं पाऊण तासाचा ट्रेक आहे, कारण अनिकेतने मला वाटतं 2 ते 3 वेळा ट्रेक केलेला आहे आणि एकच रिस्की पॅच आहे, तो पण तिथे गेल्यावर आपल्याला लक्षात येईल किती करायचं आहे। हे बघा, साधारण इथे तुम्ही आलात ना, इथे तुम्हाला गाडी तुमची पार्क करता येईल। त्यानंतर या रूटने तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे, त्यानंतर एक प्रायव्हेट प्रॉपर्टी लागेल, त्या प्रॉपर्टीच्या उजव्या बाजूने आपल्याला आतमध्ये घनगडचा ट्रेक सुरू करायचा आहे। मला वाटतं एक पाऊण तासामध्ये आपण टॉप करू। त्याच्या आधी आपल्याला गारजाई देवीचं एक मंदिर लागतं आणि त्याच्याही आधी महादेव, गणेश्वर महादेवाचं मंदिर लागतं। तर त्या सगळ्या गोष्टी आता आपण पाहूया, चला। मी मगाशी म्हटलं तसं ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्याच्या उजव्या बाजूने आता आपल्याला हा जंगल ट्रेक सुरू करायचा आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोले गाव हे अगदीच आत असल्यामुळे बऱ्याचदा घनगडावर तितके ट्रेकर्स किंवा पर्यटक येत नाहीत, तर बाजूलाच कोरीगड आहे, कोरीगडच्याच मार्गाने आपल्याला घनगडाकडे येता येतं। खूप उत्तम किल्ला आहे, वर गेल्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल। त्याच्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा, म्हणजे तुंग, तिकोणा, राजमाची, लोहगड अशा ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर कोरीगडच्या पुढे हा घनगड आहे, बाजूलाच तैलबैलासुद्धा आहे। जर तुम्ही प्लॅनिंग जर नीट करून आलात तर तुम्ही तैलबैला आणि घनगड किंवा घनगड आणि कोरीगड असे दोन्ही किल्ले एका दिवसात सर करू शकता। ठीक आहे, तर आता आपण घनगडाच्या दिशेने आपला ट्रेक सुरू करूया, चला। मोजून 5 ते 7 मिनटं चालत आलं की डावीकडे आपल्याला हा शेड लागतो। हा शेड आहे गणेश्वर महादेव मंदिराचा आणि त्याच ठिकाणी काही विरगळी ठेवण्यात आलेल्या आहेत। आता विरगळ म्हणजे काय आणि गणेश्वर महादेव मंदिराचं हे दर्शन आपण घेऊया आणि तिथे विरगळ म्हणजे काय हे समजून घेऊया। कोसळलेल्या अवस्थेत आज मंदिर असलं तरी संवर्धन संस्थांनी या ठिकाणी उत्तम पद्धतीचं शेड बांधलेलं आहे। आतमध्ये गणेश्वर महादेव विराजमान आहेत, त्यांच्या समोर आक्रमणकर्त्यांनी हल्ला केलेला उद्ध्वस्त असा नंदीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। आणि इथून पुढे आल्यानंतर या विरगळी आपल्याला पाहायला मिळतात। स्वराज्य कार्य टीम या संस्थेने एक उत्तम काम केलेलं आहे, ते म्हणजे विरगळ म्हणजे नेमकं काय आणि विरगळीचं वाचन नेमकं कसं केलं जातं याचा विस्तृत लेख या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आता विरगळ म्हणजे काय, तर एखादा वीर योद्धा जो असतो तो एखाद्या युद्धामध्ये किंवा त्याच्या नगराचं, त्याच्या वाडीचं रक्षण करत असताना ज्याला वीरमरण येतं तर त्याच्या स्मरणार्थ विरगळ लावली जाते। या ठिकाणी काही विरगळी आपल्याला पाहायला मिळतात, त्यापैकी ही जी पहिली विरगळ आहे किंवा या बाजूने चौथी जी विरगळ आहे त्या विरगळीचं वाचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण आता इथे पाहूया आणि त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्याच पद्धतीने वाचन करूया। सगळ्यात खालच्या ठिकाणी आहे लढाईचा प्रसंग। आता खाली ज्या पद्धतीचं शिल्प असेल
त्यावरून लक्षात येतं की लढाई पायदळाची होती, घोडदळाची होती किंवा पशुधनासाठी होती का, पशु संरक्षणासाठी होती का, गो संरक्षणासाठी होती का. तर हे खालच्या प्रसंगावरून आपल्याला कळतं. त्याच्यावरती आहे स्वर्गारोहण. ओके, म्हणजे तुम्ही जी तुमची आपली अंत्ययात्रा काढली जाते तर त्या पद्धतीनं इथे शिल्प कोरलेलं आहे. त्याच्यावरती आहे मोक्षप्राप्तीचा संकेत. आता मोक्षप्राप्तीचा संकेत आणि वरती आहे कलशारोहण. हे दोन शिल्प तुम्हाला साधारण सगळ्याच विरगळींमध्ये सेम पद्धतीने तुम्हाला दिसते. हे बघा, याही ठिकाणी ही महादेवाची पिंड दिसते आणि या ठिकाणी त्याचं पूजन होते. याही ठिकाणी तुम्हाला महादेवाची पिंड दिसते, इथेही त्याचं पूजन चालू आहे. इथेही सेम आहे. ही बघा, ही महादेवाची पिंड आहे. याही ठिकाणी ही बघा, ही महादेवाची पिंड आहे. याचा अर्थ सगळ्यात शेवटी जो भाग आहे तो साधारण लढाईचा प्रसंग हा बघा इथे सांगितलेला आहे. त्यानंतर आपण स्वर्गारोहण, त्यानंतर मोक्षप्राप्तीचा संकेत आणि त्यानंतर कलशारोहण अशा पद्धतीनं या विरगळीचं वाचन केलं जातं. घनगडावर काय यायचं तर दोन कारणं आहेत. एक तर विरगळ उत्तम अवस्थेत आहेत, त्या विरगळीची माहिती उत्तम पद्धतीनं दिलेली आहे आणि गणेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचं. आणि मग त्यानंतर घनगडावर जेव्हा आपण पोहोचतो काही ठिकाणी काही उत्तम पॅच आहेत. अर्थात दुर्दैवानं इंग्रजांनी जेव्हा प्रचलित पायऱ्या नष्ट केल्या त्यानंतर ते भाग जे आहेत चढाईचे ते अत्यंत कठीण असे झालेले आहेत. पण घाबरायचं कारण नाही, वरती लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत आणि त्यानंतर नैसर्गिकदृष्ट्या पडलेला एक दगड आहे ज्यामुळे एक उत्तम पद्धतीची गुहा वरती तयार झाली आहे. ती इकडचं आकर्षण आहे. तर आपण जाऊन आता ती पाहूया. चला. गणेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर अगदी 2-3 मिनिटावरच या ठिकाणी आपल्याला वेताळ प्रसन्न अर्थात श्रीदेव वेताळाचं आपल्याला इथे स्थान दिसतं आणि त्याच्या अगदीच पुढे आणखी झाडाझुडपात एक देवस्थान तिथे लपलेलं आहे. अर्थात त्याची स्थान निश्चिती किंवा त्याची कुठल्या नेमकं देवाचं स्थान आहे ते निश्चित तिकडे लिहिलेलं नाही आहे. पण या ठिकाणी वेताळाचं दर्शन आपण घ्यायचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपण येतो त्या ठिकाणच्या देवाला नमस्कार करणं अत्यंतिक गरजेचं असतं. कोकणातल्या व्यक्तींना हे माहिती आहे की आपण जिथे जिथे जातो पहिलं जागेवाल्याला आपण त्याचं स्मरण करतो. तरी एकदा यायचं आणि वेताळाचं स्मरण करून आपण पुढचा मार्ग पकडायचा. हे बघा, वेताळ प्रसन्न म्हणून लिहिलेलं आहे आणि याच ठिकाणी पुढे इथे कुठल्या तरी हे देवाचं स्थान असू शकतं. आता या ठिकाणी त्याबद्दल माहिती दिलेली नाही आहे, पण जर आपल्याला माहिती मिळाली तर आपण नक्की ती कमेंटमध्ये पहिल्या कमेंटमध्ये पिन करून ठेवू. किंवा जर तुम्हाला माहीत असेल याबद्दल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. या पुन्हा आपण त्याच वाटेवर जाऊया आणि जी पायवाट आहे वरती जाणारी ती पकडूया. आता आपल्याला काहीच मिनिटाच्या अंतरावर श्रीदेवी गारजाई तिचं मंदिर लागेल, तिचं दर्शन घ्यायचं आणि पुढे पुन्हा एकदा आपण घनगडाकडे प्रस्थान करायचं आहे. चला. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते तर त्यापैकी एक होता घनगड. त्यानंतर महाराजांनी पुन्हा एकदा हे सगळे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले आणि मग छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हा घनगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी या घनगडावर घडल्या. त्यापैकी काहींचा उल्लेख या ठिकाणी या फलकावर करण्यात आलेला आहे. खूप उत्तम प्रतीचा आणि उत्तम माहिती असलेला हा फलक आहे. मला वाटतं घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने हा फलक लावलेला. आपण त्यावर काय काय लिहिलं आहे ते पाहूया. पहिला मुद्दा मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं पुरंदरच्या तहाचा आहे. त्यानंतर मग राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर घनगड मुघलांकडे गेला तेही झालं. त्यानंतर
शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेनं पंताजी शिवदेव सोमन यांनी घनगड मुघलांकडून जिंकून घेतला. ठीक आहे. त्यानंतर 1713 मध्ये शाहू महाराजांकडे असलेला घनगड त्यावेळी कान्होजी आंग्रेंनी जिंकून घेतला. तुम्हाला कल्पना असेल की त्यावेळी आपल्या ताराराणी आणि शाहू महाराज यांच्यामध्ये काही वाद सुरू होते तख्ताला घेऊन, आणि त्या काळी कान्होजी आंग्रे ताराबाईंच्या पक्षात होते. अर्थात त्यानंतर मग कान्होजी आंग्रे आपल्याला शाहू महाराजांच्या पक्षात आल्याचं पाहायला मिळतं, आणि त्याचा पण पुढे उल्लेख आहे बघा. ज्यावेळी 28 फेब्रुवारी 1714 रोजी वारणेचा तह झाला, त्यानंतर कान्होजींनी घनगड जो किल्ला आहे तो पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या हवाली केला. त्यानंतर पुढे आहे 1735 साली जे पेशव्यांचे सुभेदार होते, तर त्यांनी पोर्तुगीजांचं साष्टीचं ठाणे जिंकून घेण्यासाठी घनगडावरील 25 सैनिक पाठवून द्या असं एक पत्र धाडलं होतं. याचा अर्थ घनगडावर जवळपास 40 ते 50 सैनिक तैनात असल्याचं त्याच्यावरून अंदाज बांधण्यात आलेला आहे. पुढे 1779 मध्ये अजोजीराव ढमाले हे घनगडाचे किल्लेदार असल्याचं पाहायला मिळतं. इवन आपले जे दुर्ग अभ्यासक प्रके घाणेकर आहेत त्यांना सुद्धा एक संदर्भ सापडला होता, ज्याच्यामध्ये या घनगडाची किल्लेदारी घाणेकर कुटुंबाकडे सुद्धा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी उत्तम घनगडाचा पूर्ण नकाशा लावलेला आहे, आणि आता आपण या सगळ्या गोष्टी अर्थात वरती जाऊन पाहणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडावरून दिसणाऱ्या घाटवाटा. म्हणजे आपण काय करतो की आपण गड किल्ले फिरतोच, पण महाराष्ट्राचं खरं वैभव या घाटवाटा आहेत. कारण घाटातून जेव्हा कोकणात आपण उतरतो त्यानंतर म्हणजे तो घाटवाटांच्या आजूबाजूला पसरलेला संपूर्ण प्रदेश हा खऱ्या अर्थानं स्वराज्य म्हणून आपण ओळखला जातो इतिहासामध्ये. तर त्यामध्ये वाघजाई घाट असेल, सुहासिनी घाट, नांदान घाट, घोंदाण घाट, त्यानंतर तिवाईचं घाट, जिमखोड्याची घाट, गाढवलोट, किवणीचं पठार, गणेशखिंड, दर्या नदी, घोडेजिन घाट, असे बरेच घाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आपण या ठिकाणी गारजाई देवीचं मंदिर आहे, गारजाई देवीचं दर्शन घ्यायचं, आणि पुन्हा एकदा ही बघा हीच वाट आपल्याला पुन्हा गडाकडे नेते. घनगड आता आपल्याला दिसायला लागलेला आहे. अवघ्या 10 मिनिटावर आता आपण घनगडावर आता पोहोचणार आहोत, टॉप करणार आहोत. त्यापूर्वी गारजाई देवीचं दर्शन घेऊया आणि पुन्हा एकदा घनगडाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करूया. चला. गारजाई देवीचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला समोरच या ठिकाणी दीपमाळ किंवा आपण कर्पूर स्तंभ म्हणू शकतो, तर त्याचं एकंदर निरीक्षण करायचं. आणि ही बघा हीच वाट पुढे आपल्याला मारखिंडीकडे नेते. मारखिंड म्हणजे घनगडाचा प्रवेशद्वार आहे असं समजा. तिथून पुढे आपल्याला पहिला दरवाजा लागेल आणि त्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागेल. चला. हाप्याच्या आता आपण चढून आलो. छान दगडी पायऱ्या होत्या गारजाई मंदिराच्या पुढे, आणि आता इथे आलोय. हा तो स्पॉट आहे, त्याला आपण म्हणतो मारखिंड. हवा तुम्हाला जाणवत असेल. आता आवाज कितपत येतो मला कल्पना नाही, कारण पाऊस असल्यामुळे आपण माईक लावू शकलेलो नाही आहे. पण खिंड म्हणजे काय, तर दोन डोंगरांच्या मध्ये जी घळ निर्माण होते बेसिकली दोन्ही बाजून. हे बघा इथून वारा वर येतोय, इथूनही वारा वर येतोय, किंवा एका बाजूने तो जातो. आता या क्षणी या ठिकाणाहून वारा मोठ्या प्रमाणात येतोय. आणि मारखिंडीच्या इथे बऱ्याच रीलमध्ये घनगडाशी रिलेटेड ज्या रील तुम्ही बघितल्या असतील, तर त्याच्यामध्ये एक फेमस स्पॉट दाखवला जातो जिकडून रील वगैरे केली जाते. तो जो तुम्हाला समोर दिसतोय तो मात्र पावसाळ्यात तो तितकाच धोकादायक आहे. मी तिथे जाणार नाही आहे, किमान पावसाळ्यात तरी. आणि तुम्हीसुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नका. रील 30 सेकंदाची असते, आयुष्य त्याहून फार मोठं आहे. उगाच काहीतरी व्हायचं आणि थेट तुम्ही दरीमध्ये कोसळू शकता, खिंडीमध्ये जाऊ शकता खाली, आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत मदत कार्य पोहोचेपर्यंत तुमची कदाचित देवासोबत भेट झालेली असू शकते. अर्थात आणखी एक यावेळी विशेष त्यांची दखल घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या बचाव संस्था ज्या रेस्क्यू ऑपरेशन्स वेगवेगळे करतात. तुम्हाला कल्पना असेल तर आंबेनई घाटामध्ये एक मोठं रेस्क्यू ऑपरेशन झालं होतं, ज्याच्यामध्ये एक बस कोकणातली
त्या आंबेनळी घाटात पडली होती आणि त्यावेळी जवळपास 42 कॅज्युअल्टी या बचाव संस्थांनी काढल्या होत्या। जोपर्यंत शासकीय यंत्रणा तिकडे मदतीला पोहोचेल त्याच्यापूर्वीच या या रेस्क्यू ऑपरेशन संस्थांनी या सगळ्या कॅज्युअल्टी वर काढलेल्या होत्या। तर त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार। या सह्याद्रीमध्ये कुठेही तुमचा जर अपघात झाला तर लक्षात ठेवा की हे बचाव संस्था या रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या संस्था हे सगळे रेस्क्यू तुमच्यासाठी सदा तत्पर असतात। मात्र त्यांना जास्त कामाला लावूच नका। कुठल्याही अनावधानाने घडणाऱ्या चुका किंवा आतताईपणा करून केलेल्या चुका करू नका। सह्याद्रीचा सन्मान राखा तरच सह्याद्री तुमचा सन्मान राखेल। तर आता आपण हा स्पॉट काय करणार नाही आहोत। इथून थेट आता वर गेल्यावर आपल्याला घनगडाचा पहिला दरवाजा लागेल। अजूनसुद्धा किल्ला तितका विजिबल नाही आहे, अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात धुका आहे। लेट्स सी, पहिला दरवाजा पाहूया, त्यानंतर लगेच आपल्याला काहीच अंतरावर दुसरा दरवाजा सुद्धा लागेल आणि बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत। चला या ठिकाणाहून आता आपण चढत जाऊया। डाव्या बाजूला एक गुहा आहे, आपण ती पहिली जाऊन पाहूया आणि त्याच्यानंतर मग उजव्या वाटेने पुन्हा उतरून किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू करूया। काहीच दिसत नाहीये, पूर्ण धुकं आहे। ही बघा, ही गुहा आपण पाहायला आलो होतो। या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात येऊन उत्तम पद्धतीनं बसून ह्या संपूर्ण नजाऱ्याचा, आता ॲक्च्युली काही दिसत नाही, इथे हा मोठा डोंगर आहे आणि पलीकडे आपण असू आतमध्ये। रात्र काढता येईल अशी उत्तम छोटेखानी गुहा आहे, ठीक आहे। तर आता याच्या पुढे सुद्धा खरं तर जाता येतं, पण पुढे काहीच नाही आहे, त्याच्यामुळे उगाच पुढे जाण्याची रिस्क घेऊ नका। इथूनच परतीचा प्रवास पुन्हा सुरू करायचा आहे।
प्रतीक आणि मगाशी अनिकेतची भेट झाली आपली. आणि आता ही बघा, ही पायवर जाते तिकडे, पुन्हा उतरून आपलं असं समोरच्या दिशेला जायचं. ठीक आहे, चला. समोर तुम्हाला धनगडाचा दरवाजा क्रमांक 1 दिसायला सुरुवात झाली असेल. या ठिकाणी एवढ्यासाठी थांबलो, तर ज्या रूटने आपण येतोय तर तुम्हाला दगडावर थोडंसं शेवाळ साचलेलं दिसेल. अशा वेळी साधारण आपण काय करू शकतो, तर आपल्या बॉडीचा जो वेट आहे तो दगडाच्या बाजूला ठेवा. आलं लक्षात? त्याच्यामुळे समजा पाय घसरलात तर तुम्हाला बॉडी मागे टाकून स्वतःला थोडं तरी होल्ड करता येईल. आलं लक्षात? बॉडी वेट पूर्ण पातळ्याकडे. ठीक आहे, या तुम्ही पण तसे द्या. याच्याबद्दल बोलतो मी आता, थांबा. अजून एक दुसरा मेंबर आहे ज्यांनी घातले शूज. अजून एक दुसरा मेंबर आहे. चल ये पटपट. नाही नाही चल, टाइमपास नको, पटकन आहे. हां, तुझ्याबद्दल नाही काय बोलत. ये हा बघा, हा दुसरा मेंबर. या दोघांना आता हे 2 चेहरे तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बघता. ठीक आहे, यांना हे बघा, यांची उतरण्याची स्टाईल बघा. काय समजवलं आता? काय करणार मी? हां हां, हे असे क्रॉक्स घातले ना, हे असं यावं लागतं. आलं लक्षात? तुम्हाला दोघांना सुद्धा शेवटची वॉर्निंग आहे, याच्या पुढच्या ट्रेकला शूज कंपल्सरी आहेत. ठीक आहे, नाही तर मग कसं लोळत आता आलाच तसं, आणि मग बोलायचं मला बोलू नको म्हणून. ठीक आहे, आलं लक्षात? चला. चष्मा सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. तसंही चष्म्याचं काय आहे, चष्मा घालून तसं काही दिसत नाही आहे. पण चला. हां, मग कट वगैरे काही होणार नाही. एकतर आता मी माईक लावला नाही, त्याच्यामुळे गोप्रोमध्ये तुझे आवाज येत आहेत, एवढं लक्षात ठेव. मी पाय गट्ट लाव. कार्तिक सर पकड़ दे. चालू आहे. विनीत अवकाश, विनीत.